चला मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे काही बेसिक कन्सेप्ट, जसं की कॅपिटल म्हणजे काय, ड्रॉइंग्ज म्हणजे काय, किंवा सन्ड्री डेटर्स म्हणजे काय, किंवा बॅड डेट्स म्हणजे काय, आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय. हे सगळ्यात महत्त्वाचे काही वर्ड आहेत. याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आधी आपण बघणार आहोत कॅपिटल म्हणजे काय. पहिला वर्ड बघा, काय कॅपिटल. आपल्याला माहीत आहे कॅपिटल म्हणजे राजधानी, जसं की स्टेट अँड कॅपिटल, राज्य आणि राजधानी, हे डिक्शनरी मिनिंग आहे. पण व्यवसायामध्ये कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल म्हणजे भांडवल. काय कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. म्हणजे याचं डेफिनेशन काय सांगतो? द टोटल अमाऊंट ऑफ कॅश, द टोटल अमाऊंट ऑफ कॅश, गुड्स, assets etc. invested by the proprietor invested by the proprietor into his business from time to time is called capital. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी व्यापारी आहे, मला एक व्यवसाय करायचा आहे. मला व्यवसाय करण्यासाठी मला काय लागतो? कॅश लागतो. गुड्स म्हणजे काय? मालमत्ता किंवा वस्तू, जे आपल्याला विकायचं आहे वस्तू कस्टमरला, ते तर लागतो. त्यानंतर असेट म्हणजे काय? असेट म्हणजे मालमत्ता, जसं की बिझनेसमध्ये ते विकण्यासाठी आपण आणलेलं नसतो, ते विक्रीच्या उद्देशाने आपण ते आणलेलं नसतो, आपल्या व्यवसायात वापर करण्यासाठी ते आणलेलं असतो आपण. त्याला आपण काय म्हणतो? असेट. असेट म्हणजे कोणते? मशिनरी म्हणा, आपल्या व्यवसायात मशिनरी, किंवा फर्निचर म्हणा, खुर्च्या, टेबल, कबर्ड वगैरे असतात, किंवा लँड अँड बिल्डिंग, इमारत, जमीन आणि इमारत, हे आपला काय? असेट आहे, आपली व्यवसायाची मालमत्ता आहे, त्याला आपण काय म्हणतो? असेट. म्हणजे कॅपिटल म्हणजे काय? आपण घरून आणलेलं कॅश, व्यवसाय करण्यासाठी आपण घरून आणलेलं कॅश आणि गुड्स आणि असेट्स, याला काय म्हणतो आपण? कॅपिटल. कॅपिटल म्हणजे भांडवल. इन अकाउंटिंग सेन्समध्ये सांगायचं झालं तर त्याचं काय होतो? एक्सेस ऑफ बिझनेस असेट्स ओवर बिझनेस लॅबिलिटीज इज डिस्क्राइब्ड ॲज कॅपिटल. म्हणजे आपल्या व्यवसायात जो काही मालमत्ता आहे, जो काही असेट आहे, ते आपल्या लॅबिलिटीपेक्षा जास्त असला पाहिजे, आपल्या लॅबिलिटीपेक्षा जास्त असला पाहिजे. जसं की बघा, खाली फॉर्म्युला आहे, कॅपिटल इज इक्वल टू बिझनेस असेट्स मायनस बिझनेस लॅबिलिटी. बिझनेस असेट्स म्हणजे काय? आपली मालमत्ता, आपली व्यवसायाची मालमत्ता आणि आपल्या व्यवसायाचे येणे, त्याला आपण काय म्हणतो? बिझनेस असेट्स मायनस बिझनेस लॅबिलिटीज. लॅबिलिटी म्हणजे काय? देणे, आपण लोकांना देणे, त्याला आपण काय म्हणतो? देणे. म्हणजे देणे कमी असायला पाहिजे, पण असेट मात्र जास्त असायला पाहिजे, आपलं येणे मात्र जास्त असायला पाहिजे, तेव्हाच आपण बिझनेस करू शकतो, अन्यथा करू शकणार नाही. ओके, याच्यावर आपण एक एक्झाम्पल घेऊ. कॅपिटलवर एक आपण एक्झाम्पल घेऊ. बघा, मी एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. मिस्टर कमलाकर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1,50,000 आणि गुड्स रुपीज 1,40,000 अँड फर्निचर रुपीज 45,000. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? कमलाकर एक व्यापारी आहे, त्याला व्यवसाय करायचा आहे. तो व्यवसाय करण्यासाठी तो व्यवसायात काय आणलं आहे? बिझनेस विथ कॅशच्या रूपात तो किती आणलं आहे व्यवसायात? 1,50,000 रुपये कॅश आणलं आहे. त्यानंतर तो गुड्स म्हणजे काय? वस्तू, माल, तो व्यवसायात किती रुपयाचा आणला आहे? 1,40,000 रुपयाचा आणला आहे. त्यानंतर फर्निचर म्हणजे टेबल, खुर्च्या किंवा कपाट वगैरे जे असतात, त्याला आपण काय म्हणतो? फर्निचर म्हणतो. ते किती रुपयाचा आणला आहे? तो 45,000, 45 रुपयाचा आणला आहे. त्याचं एंट्री काय होणार? बघा, अकाउंटमध्ये एंट्री करणं गरजेचं आहे. कॅपिटलची एंट्री काय होणार? आपल्या व्यवसायात जो काही येतो त्याला डेबिट टाका, आपल्या व्यवसायातून जो काही जातो त्याला टाका क्रेडिट. इथं बघा, आपल्या व्यवसायात काय आलं? कॅश आलं, म्हणून कॅश अकाउंट डेटर. आपल्या व्यवसायात कॅश आलं ना, तो कॅश आणल्या व्यवसायात, म्हणून कॅश अकाउंट डेटर किती रुपये? 1,40,000 रुपये. त्यानंतर तो अजून काय आणलं आहे? गुड्स आणलं आहे. मग गुड्स अकाउंट डेटर 1,40,000, 1,40,000चं गुड्स आलं आपल्या व्यवसायात, म्हणून गुड्स अकाउंट डेटर. त्यानंतर अजून काय आणलं आहे त्याने?
फर्निचर आणलं आहे, फर्निचर अकाउंट डेटर 45,000. आपल्या व्यवसायात ते तिन्ही गोष्टी आले म्हणून डेबिट टाकलं आहे. आपल्या व्यवसायात तिन्ही गोष्टी आले ना म्हणून डेबिट टाकलं आहे. मग हे सगळं आपलं काय आहे, कॅपिटल आहे. म्हणून टू कॅपिटल अकाउंट 3,35,000, 3,35,000 रुपयाचा तो काय केला आहे, कमलाकर कॅपिटल घरून आणलेला आहे तो. ओके, कॅपिटल म्हणजेच काय, भांडवल. व्यवसाय करण्यासाठी तो काय केला आहे, भांडवल घरून आणलेला आहे. जे येतो व्यवसायात त्याला डेबिट टाका, आपल्या व्यवसायातून जो जातो त्याला क्रेडिट टाका. इथं कॅपिटल तो आणला आहे म्हणून कॅश अकाउंट डेटर, गुड्स अकाउंट डेटर आणि फर्निचर अकाउंट डेटर हे सगळं आपलं काय आहे, व्यवसायाचं कॅपिटल आहे. म्हणून टू कॅपिटल अकाउंटला येतो. त्यानंतर बघा ड्रॉइंग्ज म्हणजे काय, कॅपिटलचं पूर्ण ऑपोजिट त्याला ड्रॉइंग्ज म्हणतो आपण. ड्रॉइंग्जला मराठीमध्ये काय म्हणतात, ड्रॉइंग्ज म्हणजे उचल म्हणजे काय, आपल्या व्यवसायातून काढणे. ते आपल्या व्यवसायातून काढणे म्हणजे घरी यूज करणे, ते फॉर पर्सनल यूजसाठी. ह्याचं डेफिनेशन काय म्हणतो बघा, द टोटल अमाऊंट ऑफ कॅश गुड्स एक्सेट्रा विड्रॉन बाय द प्रोप्रायटर फ्रॉम आवर बिझनेस फ्रॉम टाइम टू टाइम फॉर इज पर्सनल यूज. आता मी एक व्यापारी आहे, माझा एक व्यवसाय आहे. मी काय केलं आहे, मला काही घरगुती गरजासाठी, घरगुती कामासाठी मला काही पैशाची गरज आहे किंवा गुड्स मालाची गरज आहे. म्हणून मी काय केलं आहे, व्यवसायातून कॅश घेऊन गेलं आहे, पण ते पर्सनल यूजसाठी, घरगुती खाजगी यूजसाठी मी काय केलं, व्यवसायातून ते कॅश घेऊन गेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्ज म्हणतो आपण. त्यालाच काय म्हणतो, ड्रॉइंग्ज. म्हणजे किंवा आता दिवाळी आली, दिवाळीसाठी काही कपडे वगैरे असतील व्यवसायामध्ये. आपला व्यवसाय आहे, कपड्याचा व्यवसाय आहे. तर आपल्या मुलांसाठी आपण काय केलं आहे, काही कपडे आपण घरी घेऊन गेले आहे. म्हणजे ते काय केलं आहे, आपण पर्सनल यूजसाठी ते व्यवसायातून काढलं आहे ना, घेऊन गेलं आहे ना, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्ज. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, मिस्टर कमलाकरच बोलतो आपण. मिस्टर कमलाकर एक व्यापारी आहे. विड्रीव कॅश ₹20,000 अँड गुड्स ₹10,000 फ्रॉम आवर बिझनेस फॉर पर्सनल यूज. तो काय केलं आहे, घरगुती यूजसाठी तो काय केलं आहे, पर्सनल यूज. बघा, फॉर पर्सनल यूज, घरगुती यूजसाठी त्यांनी काय केलं आहे, कॅश ₹20,000 कॅश काढलं आहे व्यवसायातून 20,000 रुपये कॅश तो काढला आहे. त्यानंतर गुड्स, काही माल तो काढला आहे व्यवसायातून, काही घेऊन गेले घरी. किती रुपयाचा, 10,000चा माल तो घेऊन गेला आहे. आता मला सांगा, एखादा व्यापारी व्यवसायातून कॅश आणि गुड्स घेऊन जातो, म्हणजे व्यवसायात येतो का जातो, व्यवसायातून जातो ना, जातो म्हणून क्रेडिट. इथं बघा, ड्रॉइंग्ज एंट्री काय होणार, ड्रॉइंग्ज अकाउंट डेटर टू कॅश अकाउंट टू गुड्स अकाउंट. आपल्या व्यवसायातून कॅश गेलं म्हणून टू कॅश अकाउंट, आपल्या व्यवसायातून गुड्स गेलं म्हणून टू गुड्स अकाउंट. कॅश किती रुपयाचं गेलं, 20,000 रुपीजचं. त्यानंतर गुड्स किती रुपयाचं गेलं, 10,000 रुपयाचं. म्हणजे कॅश गेली आपल्या व्यवसायातून 20,000 रुपयाचं, गुड्स गेलं 10,000 रुपयाचं. टोटल उचल बघा, टोटल ड्रॉइंग्ज डेटरला किती पडलं बघा, टोटल ड्रॉइंग्ज पडलं 30,000 रुपयाचं ड्रॉइंग्ज. म्हणजे उचल झाली व्यवसायातून 30,000 रुपयाची. कळाला, एक्झाम्पल सकट मी दिलेलं आहे. नॅरेशन बघा, बिईंग विड्रीव कॅश अँड गुड्स फ्रॉम आवर बिझनेस फॉर पर्सनल यूज. कोणताही असो तो, कोणतंही पर्सनल यूजसाठी जर व्यवसायातून कॅश काढत असेल व्यापारी, तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्ज म्हणजे पर्सनल यूजसाठी काढलेली कॅश किंवा कोणतीही गुड्स असो किंवा काही असो, तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्ज. कॅपिटल म्हणजे व्यवसायात कॅश आणणे, गुड्स आणणे, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. ड्रॉइंग्ज म्हणजे व्यवसायातून पर्सनल यूजसाठी कॅश काढून घेऊन जाणे, त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्ज. कॅपिटल आणि ड्रॉइंग्ज. ओके, कॅपिटल आणि ड्रॉइंग्ज याबद्दल सांगून झाल्यानंतर आता बघा पुढं नेक्स्ट, डेटर्स आणि बॅड डेट्स आणि क्रेडिटर्स. हे तिन्ही गोष्टी मी आता एकदम सांगणार आहे. डेटर्स म्हणजे काय, आधी याचं डेफिनेशन आपण बघूया. डेटर्स रेफर्स टू अ पर्सन or an entity from whom
money or money's worth is receivable to a business enterprises. A person from whom a debt is due to a business is called the debtor. म्हणजे याचं मीनिंग काय, एक सिंपल शब्दात सांगायचं झालं तर डेटर म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण येणेकरी. येणेकरी म्हणजे काय, म्हणजे समजा आता मी एक व्यापारी आहे, मी काय केलं आहे, एक कस्टमरला वस्तू विकलं आहे. हे कस्टमरला काय केलं आहे, वस्तू विकलं आहे, 10,000 रुपयाचं वस्तू विकलं आहे समजा, पण तो वस्तू घेतलं आहे पण कॅश दिलेलं नाही. तो म्हणतो की आपल्याला सर माझ्याकडे आता सध्या कॅश नाही आहे, मी तुम्हाला काय करतो एक 2-3 दिवसांनी कॅश देतो. म्हणजे तो कस्टमर काय झाला, माझा म्हणजे माझा व्यवसायाचा तो येणेकरी झाला. तो काय झाला, येणेकरी म्हणजे डेटर जो कस्टमर आहे तो माझा येणेकरी, म्हणजे त्याच्याकडून मला कॅश येणं आहे ना, त्याच्याकडून मला कॅश येणं आहे म्हणून तो कस्टमर येणेकरी झाला माझा, म्हणून त्याला म्हणतात डेटर. फॉर एक्झाम्पल बघू आपण याच्यावर एक्झाम्पल काय असतो. सोल्ड गुड्स टू मिस्टर चरण वर्थ ₹20,000 ऑन क्रेडिट. सोल्ड म्हणजे विक्री करणे, आपण विकलं आहे. काय विकलं आहे, गुड्स विकलं आहे. कोणाला, टू मिस्टर चरणला. किती रुपयाचा, 20,000 रुपयाचा वस्तू, गुड्स म्हणजे माल किंवा वस्तू आपण विकलं आहे. पण ते कसं, ऑन क्रेडिट. म्हणजे ऑन क्रेडिट म्हणजे काय, उधारीवर मी काय केलं आहे, त्यांना माल विकलं आहे चरणला, मिस्टर चरणला, पण तो कॅश मला दिलेला नाही. तो गुड्स तर घेऊन गेला पण कॅश मला मिळाली का, मिळालेली नाही कॅश. पण मला कोणाकडून येणं आहे, मिस्टर चरणकडून मला कॅश येणं आहे. पण माझ्याकडून काय गेलं, माझ्याकडून गेलं गुड्स गेलं. जे आपल्याकडे येतं त्याला डेबिट टाका आणि जे आपल्याकडून जातं त्याला क्रेडिट टाका. म्हणजे आता इथं मला सांगा, मला कॅश मिळाली का, कॅश मिळालेली नाही. तो मला 2-3 दिवसांनी मला तो कॅश देणार आहे. कधी, 2-3 दिवसांनी तो मला कॅश देणार आहे. म्हणजे मिस्टर चरणकडून मला येणं आहे ना, मला येणं आहे म्हणून मिस्टर चरण अकाउंट डेटर माझ्याकडून काय गेलं, गुड्स गेलं. टू गुड्स किंवा कंसात सेल्स अकाउंट, गुड्स किंवा सेल्स, शक्यतो तुम्ही सेल्स म्हणा. ओके, माझ्याकडून काय गेलं, गुड्स गेलं, म्हणजे मी काय केलं आहे, सेल्स केलं आहे. म्हणजे मिस्टर चरणकडून मला कॅश येणं आहे आणि मी काय केलं आहे, सेल्स केलं आहे. टू सेल्स अकाउंट 20,000. आता इथं बघा, मिस्टर चरण कोण आहे, माझं डेटर आहे, म्हणजे त्याच्याकडून मला कॅश येणं आहे. डेटर म्हणजे काय, येणेकरी, त्यालाच आपण काय म्हणतो, डेटर. त्यानंतर बघा, आता तोच मिस्टर चरण तो मला काय म्हटलं आहे, 2 दिवसानंतर मला तो 20,000 रुपये कॅश देणार आहे. 2 दिवसानंतर तो मला 20,000 रुपये कॅश देणार आहे. पण तो 2 दिवस झाले तरी पण तो माझ्या व्यवसायात आला नाही किंवा माझ्या दुकानाकडे तो आलेला नाही. मी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करतो आहे, तो कॉल पण रिसीव करत नाही आहे, तो डायरेक्ट कट करतो आहे. म्हणजे मला असं कळालं नंतर की तो गाव सोडून गेला आहे. तो काय केला आहे, ज्या सिटीत तो राहत होता तो त्या सिटीतून तो बाहेर गेला आहे, गाव सोडून गेला आहे. म्हणजे मला ते कॅश आता मिळणार नाही, म्हणजे ते बुडाले ना माझे कॅश. म्हणजे एक प्रकारे माझे कॅश ते बुडाले 20,000 रुपये. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण बघा, माझी कॅश बुडाली म्हणजे मला कॅश मिळणार नाही. त्यालाच म्हणतात बॅड डेब्ट्स. त्यालाच काय म्हणतो आपण, बॅड डेब्ट्स. त्यालाच बॅड डेट्स म्हणतो आपण. का, कारण ते आपले कॅश बुडाले. बॅड डेट्स म्हणजे बुडीत रक्कम. आपल्याला कॅश यायचे होते पण तो कस्टमर काय केला, पळून गेला, कॅश दिलेला नाही, आपल्याला मिळालेला नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेट्स. याचं मिनिंग काय, याचं डेफिनेशन काय होतं बघा, अमाऊंट विच कुड नॉट रिकवर्ड फ्रॉम डेटर्स. म्हणजे कोण, येणेकरी. फ्रॉम डेटर्स इज कॉल्ड बॅड डेट्स. की पुढं बघा, गुड्स सोल्ड टू पे. काय म्हणतात पुढं बघा, गुड्स सोल्ड टू कस्टमर ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे काय, उधारीवर मी काय केलं आहे, त्यांना माल विकला आहे. अँड आफ्टरवर्ड ही डज नॉट पे हिज ड्यूज मीन्स बॅड डेट्स.
म्हणजे मी त्याला काय केलं आहे, माल विकला आहे, वस्तू विकला आहे, पण त्याच्याकडून कॅश यायचं होतं, पण त्याने काय केलं आहे, पे केलंच नाही. म्हणजे आपण पे करू शकलो नाही, म्हणजे आपले कॅश बुडाले. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेब्ट्स. त्यालाच आपण काय म्हणतो, बॅड डेब्ट्स. इट इज अ लॉस ऑफ फर्म. हे आपलं फर्मचं, संस्थेचं काय लॉस आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, बॅड डेब्ट्स. डेटर्स म्हणजे येणेकरी, त्याच्याकडून कॅश येणं आहे, पण ते कॅश येणारी कॅश ते बुडाले. बुडाले म्हणजे काय, बुडीत रक्कम म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेब्ट्स. त्यानंतर नेक्स्ट बघा शेवटचं, सन्ड्री क्रेडिटर्स किंवा फक्त क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय, देणेकरी. क्रेडिटर्स म्हणजे काय, देणेकरी. याचं डेफिनेशन बघा, अ क्रेडिटर इज अ पर्सन. अ क्रेडिटर इज अ पर्सन or an entity to whom the businessman is under a obligation to pay a certain amount of cash. In other words, a person to whom the business owes or is required to pay some amount of cash is called a creditor. सिंपल शब्दामध्ये सांगायचं झालं तर क्रेडिटर म्हणजे देणेकरी. समजा आपण व्यापारी आहोत, आपण काय केलं आहे, सप्लायरकडून माल परचेस केला आहे, गुड्स परचेस केलं आहे, वस्तू परचेस केलं आहे, पण त्यांना कॅश दिलेलं नाही. त्यांना आपण काय म्हणलं आहे, एका महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर मी काय करणार आहे, तुम्हाला कॅश देणार आहे. म्हणजे मी काय झालं, आता मी त्यांचं क्रेडिटर झालो. काय झालो, क्रेडिटर. म्हणजे मी त्यांचं देणेकरी आहे, मी त्यांचं काय आहे, देणेकरी आहे. म्हणून क्रेडिटर म्हणजे काय, एखाद्याला पैसे देणे. आता मी त्याला देणं आहे ना कॅश, म्हणून मी क्रेडिटर. ओके, त्यांच्या दृष्टीने मी डेप्टर, पण माझ्या दृष्टीने मी त्यांचं काय झालं, क्रेडिटर झालो. म्हणजे मी त्यांना कॅश देणं आहे, म्हणून मी क्रेडिटर. त्यानंतर बघा त्याचं एक्झाम्पल बघूया. परचेस्ड गुड्स फ्रॉम मिस्टर जयप्रीत. परचेस्ड गुड्स फ्रॉम मिस्टर जयप्रीत ₹40,000 ऑन क्रेडिट. म्हणजे मिस्टर जयप्रीत एक सप्लायर आहे, त्याच्याकडून आपण काय केलं आहे, ₹40,000 उधारीवर माल खरेदी केला आहे. ₹40,000 काय केलं आहे, उधारीवर माल खरेदी केलं आहे. आता मला सांगा, खरेदी केल्यानंतर आपल्याकडे काय येतो, गुड्स येतो. म्हणून गुड्स अकाउंट डेटर किंवा गुड्स कंसात परचेसेस अकाउंट डेटर किती रुपये, ₹40,000. पण आपण त्यांना कॅश दिलं आहे का, आपण त्यांना कॅश दिलेला नाही. पण कोणाला देणं लागतो, आपण टू मिस्टर जयप्रीतला देणं लागतो. किती रुपये, ₹40,000 मिस्टर जयप्रीतला देणं आहे. कळालं, आपल्याकडे काय आलं, गुड्स आलं. गुड्स किंवा कंसात परचेसेस अकाउंट डेटर. शक्यतो आपण परचेस केलं आहे, म्हणून परचेसेस अकाउंट डेटर टाका. ओके, आपण कॅश दिलं तर टू कॅश आलं असतं, पण आपण कॅश दिलेलं नाही, म्हणून इथं टू मिस्टर जयप्रीत व्यक्तीचं नाव आलं. त्या व्यक्तीला आपण देणं आहे, म्हणून टू मिस्टर जयप्रीत अकाउंट 40,000. नॅरेशन बीइंग परचेस्ड गुड्स फ्रॉम मिस्टर जयप्रीत ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे काय, उधारीवर. मी काय केलं, उधारीवर ते माल परचेस केलं, त्यांना कॅश देणं आहे. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. भांडवलाशिवाय आपल्याला व्यवसाय करता येत नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, ड्रॉइंग्ज म्हणजे काय, उचल. आपण व्यवसायातून काही कॅश किंवा गुड्स आपल्या पर्सनल यूजसाठी जर काढत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्ज. त्यानंतर डेटर्स म्हणजे काय, येणेकरी. आपण एखाद्या कस्टमरला वस्तू विकलं आहे, पण तो कॅश आपल्याला दिलं नाही, त्याच्याकडून आपल्याला कॅश येणं आहे, त्याला आपण येणेकरी, त्यालाच म्हणतो आपण येणेकरी. त्याला काय म्हणतो आपण, डेटर्स. बॅड डेट्स म्हणजे काय, त्याच्याकडून येणारी कॅश ते बुडाले कॅश. काय, बुडीत रक्कम, आपल्याला कॅश मिळालेलं नाही, त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेब्ट्स. शेवटचं पॉईंट, क्रेडिटर्स. आपण माल परचेस केला आहे, पण त्यांना कॅश दिलेलं नाही, आज न उद्या त्यांना द्यावं लागतो, म्हणजे आपण कोण आहोत, क्रेडिटर आहोत. यालाच म्हणतो आपण क्रेडिटेड. एक